सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाली असून पहिल्याच तासात बार्शी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान करत आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळाले। उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांवर बार्शी, वैराग आणि सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने दाखल झालेत। सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होताच केंद्राबाहेर मतदारांची गर्दी दिसून आली। या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे। मतदानाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार तसेच बार्शी नगराध्यक्षा तेजस्विनी कलथले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचे बंधू तथा नगरसेवक विजय राऊत यांनीही मतदान केलं। यावेळी त्यांनी राजेंद्र राऊत यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केलाय। ही लढत पूर्णपणे एकतर्फी आहे असं माझं मत आहे। कारण तुम्ही जर बघितलं असेल की संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचं उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे। उत्तमरावजी जानकर असतील, अभिजित पाटील असतील, नारायणाबा पाटील हे तर त्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। त्यांनी सुद्धा राजाभाऊ राऊत यांची कामाची पद्धत पाहून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळं ही निवडणूक पूर्ण ते एकतर्फी होणार आहे असा माझा ठाम विश्वास आहे। तर औपचारिकता म्हणून ही निवडणूक लागलेली आहे। विजय ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी निश्चित झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। लोकांचा विश्वास आणि आशीर्वाद आमच्या सोबत आहे। माझा विजय निश्चित आहे। आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावरती थोडी मोठी जबाबदारी पडलेली आहे। मी नक्कीच या सगळ्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्याला पात्र राहून रात्रीचा दिवस करून आणखीन माझी कामाची पद्धत वाढवून जिल्ह्यासाठी मी फार मोठे योगदान देईन। राजेंद्र राऊत यांनी केलेल्या कामामुळे सर्वांचा पाठिंबा मिळतोय। हा विजय केवळ औपचारिकता आहे, त्यांचा विजय निश्चित आहे। दरम्यान सकाळपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आता उमेदवारांसह सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे।